डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्या वतीने आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त 1 मार्च रोजी शिरोडा वेळागर समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या उपक्रमात शिरोडा सरपंच लतिका रेडकर, माजी उपसभापती सिद्धेश परब, नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य योगिता परब, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नाईक, शिरोडा पोलीस दूरक्षेत्राचे प्रसाद नाईक, पोलीस पाटील संदीप मोरजकर, आजू अमरे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, वेंगुर्ला, सावंतवाडी, बांधा, माणगाव, तळवडे, पिंगुळी आणि ओरोस या 8 बैठकांमधील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोहिमेअंतर्गत समुद्रकिनारा परिसरातील प्लास्टिक, काच बॉटल्स आणि इतर टाकाऊ कचरा एकत्रित करून त्याची विल्हेवाट शिरोडा ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये लावण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत हे अभियान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। तसेच प्रतिष्ठानच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आणि सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छता मोहिमेची माहिती घेऊन ग्रामस्थ व पर्यटकांनी या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे। मदन मुरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, शिरोडा। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत 3 सदस्य बैठकीसाठी हा उपक्रम स्वच्छतेचा राबवला आहे। हा खरोखर कौतुकास्पद आहे आणि हा उपक्रम त्यांनी एकदम म्हणजे राबवला हा अभिमानाची गोष्ट आहे। असा हा परिसर स्वच्छ इतके वर्ष असा झाला नाही, पण आज तो झालेला आहे आणि खरोखरच ह्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या या अभियानाचा मला कौतुक म्हणजे आम्हाला सर्व शिरोडवासियांना आणि इथं उपस्थित मी सन्माननीय सदस्यांना खरोखर त्यांचा अभिमान आहे। धन्यवाद। मी प्रितेश शंकर राऊळ, जिल्हा परिषद सदस्य रेडी मतदारसंघ, उपस्थित सर्व शिरोडा सरपंच, पंचायत समिती सदस्य, आज शिरोडा वेळागर समुद्रकिनारी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आयोजित स्वच्छता मोहीम असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। या स्वच्छता विषयक मोहिमेत आम्ही शुभेच्छा देतो आणि खरोखर कौतुक करावंसारखं वाटतं की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे त्याबरोबर त्यांचे बालसंस्काराबरोबर सुद्धा वेगवेगळे चांगले उपक्रम या धर्मादाय प्रतिष्ठानामार्फत राबवले जातात। इतरही आपल्या देशाबरोबर इतरही देशामध्ये सुद्धा चांगले उपक्रम या प्रतिष्ठानतर्फे राबवले जातात। या त्यांच्या उपक्रमास मी शुभेच्छा देतो आणि आभारी व्यक्त करतो।